या त्याला बाहेर घ्या. आठवत आहे का काही? या. आठवतंय का हे घर कोणाचं आहे? आजी आठवते का? तुमचा बिझनेस होता तुपाचा. याच ठिकाणी तत्वदर्शनी वाटण्याला काही आठवत नाही. याला आत घ्या. मी बाहेर याला पूर्ण वेळ अटेंड करणं आपल्याला काही शक्य होणार नाही. एखादी बाई बघायची सेवा करण्यासाठी, औषध पाण्यासाठी. चौकशी करा, व्हेरिफिकेशन करा, मग ठेवा. रिस्क आहे मोठी. 24 तास पाला ठेवा. हो सर. पूर्ण वेळ अटेंड करणं. सुधाकर साहेब, साकेतच्या जीवाला हॉस्पिटलमध्ये पण धोका होता. पोलीस बंदोबस्तात. मग आता तर जास्त असणार साहेब. आर्याताई घरी असताना त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न झाला. साहेब, मला असं वाटतं साकेतवर पण परत हल्ला होऊ शकतो. आपण लय मोठी रिस्क घेतोय साहेब. आपण काय चुकीचं तर नाही ना करते? नाही, रिस्क तर आहेच आहे, पण ती घ्यावी लागणार. पण काल याच्यावर हल्ला झाला तर पुन्हा होऊ शकतो. म्हणजे मारेकऱ्याला माहिती आहे तो इथेच आहे आणि तो मारेकरी गावातला असेल, त्यामुळे तो पुन्हा हल्ला करायचा प्रयत्न करणार. काल आपण परतवला, यावेळेस तो सापडला पाहिजे. आणि याची ही अवस्था कशी झाली, आर्या कुठे आहे, तिचं काय ठाव ठिकाण आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच्याकडे. कोणाची काळजी घेणं आपलं काम आहे. मध्येच का असो असो. हो साहेब. दोन जुळ्या बहिणींनी केलं एकाच मुलाशी लग्न. अयो, 2 मुलींनी एकाच मुलाशी लग्न. आला का कसले नशिबवान पोर आहेत का गावात. आणि मी बघा, मला एक गावाना एक नवरा 2 बायका. अरे काय कसलं भारी डाउनलोडिंग आहे. आमच्या काळात नव्हतं ना का असं. हॉस्पिटलमध्ये पेशंटवर जीव घेणं हल्ला. कसली बातमी आहे रे? अरे हे काय लिहिलंय की हॉस्पिटलमध्ये पेशंटवर जीव घेणं हल्ला. बघितलं का? म्हणजे आता पेशंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा सेफ नाही. कुठं चाललाय आपला देश? पण पुढं काय लिहिलंय की हॉस्पिटलमध्ये रात्री सगळे झोपलेले असताना मारेकरांनी अत्यावस्थ पेशंटवर हल्ला केल्याची घटना आली समोर. घ्या, एक तर तो पेशंट अत्यावस्थ आणि वरनं मारेकरी त्यालाच मारायला गेलाय. कसं आहे? ए यार, पुढं वाच की काय. दे इकडे पेपर दे. काय चालल्यात बातम्या. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णावर जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पेशंट सुखरूप आहे. पोलिसांनी हल्लेखोराला पकडलंय. हल्लेखोर आणि पेशंट यांच्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा काहीतरी वैर डोक्यात ठेवून केलंय. चला, म्हणजे ही बातमी माझ्या आणि साकेतबद्दल नाही आहे. खरं तर साकेत मेला अशी बातमी आली असती तर मला जास्त आनंद झाला असता. पण साकेतने जामकरला माझ्याबद्दल काही सांगितलं तर माझीच बातमी छापून येईल. ज्या अर्थी अजून तो जामकर आणि सुधाकर माझ्या मागावर आले नाहीयेत, त्या अर्थी अजून तरी साकेत काही सांगण्याच्या परिस्थितीमध्ये दिसत नाहीये. पण ही परिस्थिती बदलायच्या आधी मला साकेतपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्याला मारून टाकलं पाहिजे. गोपाळ शेठ, तुम्ही काय एवढं सिरियस होताय? तुमचीच बातमी छापून आल्या गत. वाईट वाटणारच की रे. बघितलं का ना आपल्या गावात काय चाललंय. एका मागून एक खून काय होत्यात, माणसं गायब काय होत्यात, पोलीस चौकीला आग काय लागते. हे सगळं बघून मला त्रास होतो र. तुम्हाला तर माहिती मी किती नाजूक काळजाचा माणूस आहे.
हे राहू दे बाबा असल्या बातम्या, तुम्हीच वाचा. हे लकी चहा पाठव एक. होय होय. साकेत साकेत आठवतंय काही? हे तू तू आणि आर्याने मिळून हा बिझनेस चांगला चालला होता तुमचा बिझनेस इथं. हो साहेब, मला खरंच काय आठवत नाहीये साहेब. तरी पण तुम्हाला काही शंका आहे का? हे सगळं रिस्की आहे कळतंय मला ते, पण मला माझ्या चिवडाबाईला शोधायचंय, माझ्या बहिणीला शोधायचंय मला. ती काय सापडत नाही. वाट बघतोय हा शुद्ध व्हायची आणि मला सांगायचं. असं वाटतं त्याने उठावं घडाघडा मला सांगावं माझी बहीण कुठे आहे, कुणासोबत गेली, काय करते, कुठे ती सध्या. मी लगेच जाऊन तिला घेऊन येईल. तिने जे केलं त्याबद्दल तिला माफ करीन, मी तिची माफी मागीन, म्हणेन की बाई असं करू नकोस तुझ्या भावासोबत, त्याला फार त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. साहेब साहेब नका काळजी करू साहेब, आपण पूर्ण प्रयत्न करतोय. हवं तर अजून ताकद लावू, पण तुम्ही असं धीर सोडू नका. पण साहेब तुम्ही आता ड्युटी सांभाळणार, काहीची काळजी घेत बसणार. घ्यावी लागणार. काय दुसरा काय पर्याय काय आपल्याकडे? साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गावात चौकशी केली. एक बाई आहे साहेब, तिला तिचा नवरा सोडून गेलाय आणि तिला एक मुलगा आहे. तिला कामाची खूप गरज आहे, ती याची काळजी घेऊ शकते. तिला बोलवून घ्या, तिला म्हणा पैशाची काही काळजी करू नको. तिला सांगा हा लवकर तिच्यावर लक्ष ठेवा, ती चौकशी करा तिची. हो साहेब. नाव काय त्या बाईचं? टेलर, आम्हाला विसरलात तुम्ही. तुम्ही ब्लाऊज शिवलात पण बटणं नीट नाही लावली, तुटली ना सगळी. मनापासून शिवली नाहीत वाटतं. आत्ता शिवा. हो ते हातामध्ये हे काम आहे ना आता, मग हे काम संपवतो, हे नंतर करतो मी. नंतरला अंतर असतं, ते ठेवा काम बाजूला. हो ते आत्ता शिवा. बर.